हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे बुधवार आणि मी नेहमीप्रमाणे आज ही ब्लॉग बनवण्यासाठी बाहेर आलेली आहे. तर आज ही सनी डे आहे, त्यामुळे म्हटलं चला छान असा ब्लॉग बनवूयात. तर आजच्या ब्लॉगचा आपला टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आजच्या ब्लॉगचा टॉपिक आपला म्हणजे की लक्झेंबर्ग 2026मध्ये तुम्हाला जर लक्झेंबर्गमध्ये जॉब करायचा असेल तर तो कसा शोधायचा, कोणते ऑफिशियल साईट आहेत त्याच्यावरती तुम्ही अप्लाय करू शकता, विजा कसा मिळतो, त्याची प्रोसेस काय असते, तुम्हाला सॅलरी किती मिळेल, कोणासाठी कसे जॉब्स आहेत, मी तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. तर ज्यांना कोणालाही लक्झेंबर्गमध्ये जॉब सर्च करायचा असेल किंवा जे सर्च करत आहेत त्यांना हा ब्लॉग खूप इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. तर आपला ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा यूट्यूबवरती दररोज व्हिडिओ बघत असाल की लक्झेंबर्गमध्ये जॉब सर्च कसा करायचा, कोणत्या साईट आहेत, आम्हाला जॉब मिळू शकतो का. तर असे भरपूर लोक ना यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहत असतात. पण सिरियसली सांगते, यूट्यूबवरती ना लोकांनी कहर केलेला आहे, अक्षरशः ना खोटे व्हिडिओ बनवलेले आहेत. मलाच कळत नाही आहे की लोकांनी व्ह्यूजसाठी अशी उगाच का अफवा पसरतात ना, की जे रियालिटी आहे लक्झेंबर्गमध्ये जॉबची, सॅलरीची जे आहे ती क्लिअर सांगा ना लोकांना. उगाच ही कशाही कसेही ब्लॉग बनवायचे, कसेही सॅलरी सांगायचे, काहीही थंबनेल बनवायचे, लोकांना उगाच काही सांगायचं की 2 करोड सॅलरी मिळते तुम्हाला इथे, तुम्ही 1 वर्ष जरी जॉब केला, 2 वर्ष केलं तर 2-2 करोड, 3-3 करोड, 4-4 करोड तुम्ही सेविंग करू शकता. मग ते खरंच करू शकतात का, हे पण तुम्ही सांगा ना, क्लॅरिटी द्या ना तेवढी की तुम्ही खरंच सेविंग करू शकता म्हणून. अरे तुम्ही फक्त सॅलरी सांगता, पण तेवढी सॅलरी आहे का, नंतर इथला खर्च सांगता का, खर्च किती आहे, किती एक्सपेन्सेस आहेत, ते काहीच क्लिअर करत नाहीत. उगाच आपले काहीही व्हिडिओ बनवतात आणि यूट्यूबवरती पोस्ट करतात का तर व्ह्यूजसाठी. पण मला नाही वाटत की ते एवढे म्हणजे आपण आपल्याच लोकांना फसवल्यासारखं होतं ना. म्हणजे जॉबची रियालिटी वेगळीच आहे आणि तुम्ही सांगताच वेगळी. आणि त्यामुळे म्हटलं खरं काय आहे हे लोकांना सांगितलंच पाहिजे. आणि मलाही भरपूर लोकांचे कमेंट्स, मेसेजेस यायला लागले होते की मॅम आमचं असं असं क्वालिफिकेशन झालेलं आहे किंवा आम्हाला असा एक्सपिरियन्स आहे आणि आम्हाला लक्झेंबर्गमध्ये जॉब करायचे आहेत, मग कशावरती आम्ही अप्लाय करू शकतो. एजन्सीसुद्धा फ्रॉड आहेत. एजन्सीसुद्धा व्यवस्थित काही तुमच्याकडून पैसे घेतात आणि काही जॉब्स वगैरे देत नाहीत. तर मी तुम्हाला आज ना व्हिडिओमध्ये जे काही आहे ना ते खरं आणि क्लिअर सांगणार आहे की तुम्ही लक्झेंबर्गमध्ये जॉब करायचा असेल तर तुम्हाला मिळू शकतो का, किंवा सॅलरी किती मिळेल, हे या ब्लॉगमध्ये आज मी कवर करणार आहे. तर सुरुवात करूया आपण. पॉईंट वाईज सांगते. तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे लक्झेंबर्ग ही जगातील सर्वात रिच कंट्रीपैकी एक आहे का, तर हो, लक्झेंबर्ग ही जगातील रिचेस्ट कंट्री आहे. कारण लक्झेंबर्गमध्ये ना बँकिंग सेक्टर खूप स्ट्रॉंग आहे. इथे इन्व्हेस्टमेंट बँक आहेत, नंतर इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्रीसुद्धा खूप चांगली आहे. त्यामुळे लक्झेंबर्गला युरोपचं फायनान्शियल हब बोललं जातं. त्याचबरोबर लक्झेंबर्गमध्ये ना पॉप्युलेशन खूप कमी आहे. एक साधारणपणे ना 6.5 लाख पॉप्युलेशन आहे. आणि त्याचबरोबर इन्कम इथे जास्त आहे, त्यामुळे इथे पर पर्सनसुद्धा सॅलरीसुद्धा खूप जास्त मिळते. तर इथे ना पर कॅपिटल इन्कमसुद्धा खूप जास्त असल्यामुळे इथले एक्सपेन्सेस खूप जास्त आहेत. तर हे झालं लक्झेंबर्गबद्दल. सेकंड पॉईंट म्हणजे जॉबसाठी लक्झेंबर्गच का निवडायचं. तर लक्झेंबर्ग हा जगातील सर्वात सिक्युअर आणि सेफ कंट्रीपैकी एक आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर इथे जॉब मिळाला तर तुम्हाला आणखी जास्त इथे चांगलं जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतात. त्याचबरोबर तुम्ही उद्या इथे फॅमिलीसोबत जर सेटल होण्याचा विचार करत असाल तर फॅमिलीसाठीसुद्धा ही कंट्री खूप सेफ आहे. कारण इथे लाईफस्टाईल चांगली आहे, नंतर एज्युकेशन चांगलं आहे मुलांना वगैरे, स्कूल कॉलेजेससुद्धा उत्तम आहेत. त्यामुळे फॅमिलीसोबत सेटल होण्यासाठी ही कंट्री बेस्ट आहे. त्याचबरोबर तुम्ही जर इथे जॉब करत असाल तर तुम्हाला चांगली करिअर ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतात, ग्रोथ चांगली आहे. तर ह्या बऱ्याच अशा ॲडव्हान्टेजेस आहेत ज्यामुळे तुम्ही इथे जॉब करत असाल तर तुम्हाला इथे मिळू शकतात. आता तिसरा पॉईंट म्हणजे लक्झेंबर्गमध्ये कोणते जॉब्स आहेत आणि तुम्हाला सॅलरी किती मिळू शकते. तर साधारणपणे ना लक्झेंबर्ग दरवर्षी एक मिनिमम वेजेस ठरवत असते आणि हे मिनिमम वेजेस ना ॲज कम्पेअर टू नेबर कंट्रीज खूप जास्त असतात. तर ह्या वर्षीसुद्धा 2026मध्ये लक्झेंबर्गने एक मिनिमम वेजेस ठरवलेले आहेत. तर नॉन स्किल्ड आणि स्किल्ड अशा 2 लोकांसाठी यांनी मिनिमम वेजेस ठरवलेले आहेत. तर नॉन स्किल्डमध्ये कोण कोण येतं, तर कन्स्ट्रक्शन लेबर, हाऊसकीपिंग, किचन हेल्पर वगैरे असले नॉन स्किल्डमध्ये हे लोक येतात. तर यांच्यासाठी मिनिमम वेजेस किती आहेत, तर साधारणपणे 2700 युरो ही मंथली सॅलरी आहे. म्हणजे ही ग्रॉस सॅलरी मी सांगितली. याच्यानंतर तुम्हाला जी नेट सॅलरी आहे ती साधारणपणे
2100 ते 2200 युरो तुम्हाला मिळू शकते. म्हणजे आपल्या INR मध्ये बघायला गेलं तर 2,10,000 वगैरे अशी तुम्हाला नंतर सॅलरी इन हँड मिळू शकते. त्याचबरोबर आता स्किल लोकांसाठी सांगते तर IT, सॉफ्टवेअर, कन्स्ट्रक्शन आणि इंजिनिअरिंग ह्या फील्ड आहेत, ह्या स्किल लोकांच्या आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा मिनिमम वेजेस आहेत. तर याचे मिनिमम वेजेस किती आहेत तर साधारणपणे 3,200 हे मिनिमम वेजेस स्किल लोकांसाठी आहेत. तर हे सुद्धा ग्रॉस सॅलरी आहे. मग टॅक्स कट करून इन हँड सॅलरी किती येते म्हणजे नेट सॅलरी किती आहे तर साधारणपणे 2600 किंवा 2700 युरो इन हँड मिळते स्किल लोकांमध्ये. ही झाली तुमची नेट सॅलरी. म्हणजेच साधारणपणे एक 2,60,000 ही मंथली सॅलरी आहे स्किल लोकांसाठी. तर हे झाले जॉब्स आणि त्यांची सॅलरी. आता चौथा पॉईंट म्हणजे लक्झेंबर्गमध्ये जॉब सर्च करण्यासाठी कोणते ऑफिशियल वेबसाईट्स आहेत. तर मी तुम्हाला काही अशा ऑफिशियल वेबसाईट सांगते, मग तुम्ही त्याच्यावरती जाऊन सर्च करू शकता. तुमचा स्किल काय आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही जॉब सर्च करू शकता आणि तिथे अप्लाय करू शकता. त्याचबरोबर कंपनीच्याही तुम्ही डायरेक्ट साईटवरती जाऊन तुम्ही बघू शकता की जॉब्स अवेलेबल आहेत का नाहीत. आणि लिंक्डइनवरती सुद्धा त्यांनी तशी पोस्ट केलेली असते, तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. तर मी आता तुम्हाला काही वेबसाईट सांगते. तर लिंक्डइन एक बेस्ट ऑप्शन आहे. दुसरं म्हणजे लेट्स रिक्रूट एक ऑप्शन आहे. jobs.loom, ॲडम वगैरे अशा भरपूर काही अशा ऑफिशियल वेबसाईट आहेत ज्याच्यावरती तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचं जे काही स्किल आहे त्याच्या रिलेटेड तिथे जॉब पोस्ट केलेले असतात, तसे तुम्ही अप्लाय करू शकता. जर माझ्या मते जर बघायला गेलं तर बेस्ट ऑप्शन ना लिंक्डइन आहे. कारण लक्झेंबर्गमध्ये ना बऱ्याच कंपन्यांना लिंक्डइनवरून लोकांना हायर करतात. बघायला गेलं तर भरपूर अशी लोकं आहेत इथे जॉब करणारे, आपले जे इंडियन आहेत ते लिंक्डइनवरूनच इथे आलेले आहेत. त्यामुळे मला तर असं वाटतं की तुम्हीही जॉब सर्च करायचा असेल, तुम्हाला इथे जॉबसाठी यायचं असेल तर लिंक्डइन हे जास्त प्रिफर करा, कारण त्याच्यावरती जास्त करून जॉब्स तुम्हाला मिळू शकतात. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की कोणत्या साईटवरती तुम्ही अप्लाय करू शकता. त्या साईट सोडून तुम्ही कुठेही दुसरीकडे अप्लाय करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही एजन्सीला पैसे भरून इथे येण्याचं स्वप्न पाहू नका, कारण बऱ्यापैकी एजन्सी या फ्रॉड असतात. लोकांचे पैसे घेतात आणि त्यानंतर असेच आज ना उद्या करून ना डेज पोस्टपोन करतात आणि कोणतीच प्लेसमेंट देत नाहीत. आता असू शकते एखादी दुसरी एजन्सी की देऊ शकते प्लेसमेंट, पण त्याच्या आधी तुम्ही ना व्यवस्थित चौकशी करा आणि त्यानंतरच प्रोसिजर करा. कारण बऱ्याच अशा एजन्सी आहेत की मुलांकडून 10-10 लाख, 14-14 लाख, 15-15 लाख असे पैसे घेतात आणि प्लेसमेंट देत नाहीत. तर ना लक्झेंबर्गसुद्धा सरळ ऑफिशियली सांगतं की आम्ही कोणत्याही एजन्सी थ्रू लोकांना हायर करत नाही. जे काय आहे ते ऑफिशियली सगळ्या गोष्टी होतात तिथे. त्यामुळे प्लीज मला तर असं वाटतं की कोणत्याही एजन्सीला पैसे पे करून जॉब मिळवण्यापेक्षा तुम्ही सरळ डायरेक्ट कंपनीच्या साईटवरती किंवा ह्या ज्या जॉबच्या काही वेबसाईट आहेत त्याच्यावरती अप्लाय करून जॉब मिळवणे हे बेस्ट ऑप्शन आहे. आता पुढचा पॉईंट म्हणजे वर्क विजा स्पॉन्सरशिप. तर आता लक्झेंबर्गमध्ये जॉब मिळणं हे कॉम्प्लिकेटेड आहे, पण नाही असं नाही. तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्हाला इथे जॉब मिळू शकतो. तर इथे कसं होतं ना, जेव्हा आपण इंडियामधून एखाद्या जॉबसाठी अप्लाय करतो, सपोज तुम्हाला आता लक्झेंबर्गमध्ये एखादा जॉब मिळाला आहे आणि कंपनीने सांगितलं की आम्ही कोणतीच प्रोसिजर करणार नाही, तुम्ही स्वतःहून विजा वगैरे अप्लाय करा आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळी जी काय आहे ती सगळी स्वतःहून प्रोसिजर करा. तर त्यावेळेला कसं होतं ना की तुम्हाला वर्क विजा मिळण्याचे चान्सेस खूप कमी असतात. पण जेव्हा कंपनी स्वतःहून तुम्हाला जेव्हा स्पॉन्सर करते, सगळी फीज पे करते, प्रोसिजर करते, तेव्हा तुम्हाला इझिली वर्क विजा मिळून जातो. तर त्याच्यासाठी सुद्धा कंपनीला काही ते गव्हर्नमेंटला तसं एक्सप्लेन करावं लागतं की आम्ही नॉन यूच्या लोकांना इथे हायर का करत आहे ते. तर ते कसं होतं तेही तुम्हाला एकदा सांगते. तर सपोज एखादी कंपनी आहे, लक्झेंबर्गमधील एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये ना एखादी वॅकन्सी आहे, म्हणजे इंजिनिअरिंग किंवा अकाउंटची एखादी वॅकन्सी आहे. तर ती कंपनी पहिल्यांदा काय करते की ती जी वॅकन्सी आहे ना ते लक्झेंबर्गच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पोस्ट केली जाते ती वॅकन्सी, आणि त्याच्या रिलेटेड ना लक्झेंबर्गमध्ये कॅन्डिडेट सर्च केला जातो. मग जर समजा कंपनीला हव्या असतील त्या स्किलमध्ये जर एखादा कॅन्डिडेट जर मिळाला नाही तर ते लक्झेंबर्ग सोडून EUच्या ज्या बाकीच्या कंट्री आहेत, म्हणजे जसं की फ्रान्स, बेल्जियम किंवा अशा बाकीच्या ज्या कंट्री आहेत त्यांच्यामध्ये सर्च करतात. जर बाकीच्या कंट्रीमध्ये सुद्धा त्यांना जर तसा कॅन्डिडेट भेटला नाही, म्हणजे त्या स्किल जर त्या जॉबला मॅच वगैरे नाहीत झाल्या, तर ते काय करतात मग EU सोडून जे बाहेरचे जे आहेत, म्हणजे जे इंडियन वगैरे आहेत, अशा लोकांना हायर करायला बघतात. मग ती कंपनी काय करते,
जेव्हा त्यांना कॅन्डिडेट मिळत नाही तेव्हा ती जी जॉबची व्हॅकन्सी आहे ती लिंक्डइनवरती पोस्ट केली जाते, जिथून आपण अप्लाय करतो. मग तुम्ही अप्लाय केल्यानंतर किती बाकीची प्रोसिजर आहे की इंटरव्ह्यू होणे, हायर करणे, ही नंतरची प्रोसिजर आहे. त्यानंतर येतो म्हणजे तो वर्क विजा. तर कंपनीला काय करावं लागतं, जेव्हा ते नॉन यूचे कॅन्डिडेटला हायर करतात तर त्यांना गव्हर्नमेंटला तसं एक्सप्लेन करावं लागतं की त्यांनी नॉन यूच्या कॅन्डिडेटला का हायर केलं, की त्यांना तसं सांगावं लागतं की आम्हाला लक्झेंबर्गमध्ये किंवा यूच्या दुसऱ्या कंट्रीमध्ये आम्हाला एखादा कॅन्डिडेट नाही मिळाला त्या पोस्टला रिलेटेड असा स्किल असलेला, तेव्हा आम्ही बाहेरच्या म्हणजे नॉन यूच्या कॅन्डिडेटला हायर केलेला आहे, असं त्या गव्हर्नमेंटला एक्सप्लेन करावं लागतं. त्याच्यानंतर मग जी काय आहे ती वर्क विजाची प्रोसिजर ती कंपनी करते. फीज वगैरे काही प्रोसिजर असेल तर ती कंपनी करते आणि नंतर विजासाठी आपली प्रोसिजर असते. मग काय इझिली आपल्याला वर्क विजा वगैरे मिळतो. नंतर इथे आल्यानंतर तुम्ही व्यवस्थित जॉब वगैरे सेटल होता करता मस्त. त्यामुळे कसं होतं ना, इथे पहिल्यांदा यूच्या कॅन्डिडेटला फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते आणि त्याच्यानंतर मग नॉन यूच्या कॅन्डिडेटला हायर करायला बघतात. त्यामुळे लक्झेंबर्गमध्ये जॉब मिळणं हे नाही असं नाही, पण कॉम्प्लिकेटेड आहे मात्र खरं आहे. त्याचबरोबर लक्झेंबर्गमध्ये जॉब सर्च करण्यासाठी स्किल तर लागतातच. भरपूर स्किल असले तर तुमचं इथे जॉबच्या अपॉर्च्युनिटी चांगल्या मिळू शकतात तुम्हाला. पण त्याचबरोबर इथे लँग्वेजसुद्धा मॅन्डेटरी आहे. तर इथे तुम्हाला जे यूट्यूबमध्ये सांगतात की तुम्हाला थोडेसे स्किल असले तर चालतील किंवा लँग्वेज फक्त इंग्लिश थोडी पण आली तर चालेल, तर हे खरंच खोटं आहे. इथे ना तुम्हाला जॉब करण्यासाठी हाय स्किल लागतात. त्याचबरोबर इथे लँग्वेज कोणत्या लागतात तर लक्झेंबर्गिश, फ्रेंच आणि जर्मन ह्या ऑफिशियल लँग्वेज इथे कंपल्सरी लागतात जॉब सर्च करताना. त्याच्यानंतर इंग्लिश लागते. त्यामुळे कोणी जर तुम्हाला असं यूट्यूबवरती सांगत असेल की तुम्हाला थोडंफार इंग्लिश येत असेल आणि स्किल जरी नसेल तर तुम्हाला इथे जॉब मिळेल, तर हे साधारणपणे खोटंच आहे. 99% तर इथे तसं चालतच नाही. त्यामुळे तुम्ही जर इथे जॉबसाठी जर ट्राय करणार असेल तर तुमच्याकडे स्किल असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ह्या 3 लँग्वेजपैकी एखादी दुसरी लँग्वेज येणं हे गरजेचं आहे. आता पुढचा पॉईंट म्हणजे एक्सपेन्सेस. इथं मंथली एक्सपेन्सेस किती आहेत ते सांगते तुम्हाला. तर मी तुम्हाला आत्ता सॅलरी सांगितली की इथे मिनिमम वेजेस किती आहेत. जर तुम्ही इथे लक्झेंबर्गमध्ये जर जॉबला लागला स्टार्टिंगला तर तुम्हाला एवढे स्टार्टिंग सॅलरी मिळेल असं मी तुम्हाला सांगितलं. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरी असे सांगितलेले आहेत. तर इथे कसं आहे ना, टॅक्स पण खूप जास्त आहे, त्यामुळे खूप जास्त सॅलरीमधून टॅक्स कट होतो. तर हे झालं. त्याचबरोबर इथले एक्सपेन्सेस कसे आहेत, तर तुम्ही बॅचलर असू देत किंवा फॅमिली असू दे, इथे रेंट ना खूप जास्त आहेत. तुम्ही जर ॲज कम्पेअर टू नेबर बघितलं, नेबरच्या कंट्रीमध्ये बघितलं, जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, इथे रेंट खूप कमी आहेत. पण लक्झेंबर्ग, अरे बापरे, खूप जास्त रेंट आहेत. जर तुम्ही 1 बेडरूम अपार्टमेंट जर घ्यायचं बोलला तर 2000पासून स्टार्ट होतात. आणि जर तुम्ही सिंगल आहात, बॅचलर आहात, तर तुम्हाला एक साधारणपणे 1000-1500पासून स्टार्ट रेंट येतो. आणि तर हे झाले रेंट. आणि जर ग्रोसरीचे जर बघायला गेलं मंथली ग्रोसरी, तर तुम्ही सिंगल आहात तर तुमचं 300पर्यंत, 200 ते 300 हे मंथली तुम्हाला युरोमध्ये होऊन जातं. तो जर तुम्ही फॅमिली आहे तुमची आणि तुम्ही घरी वगैरे बनवून खात असेल तर ओके आहे. तरी साधारणपणे फॅमिली असेल तर 500 ते 600पर्यंत हा मंथली खर्च येतो ग्रोसरीचा. त्याचबरोबर इथे ट्रान्सपोर्टेशन फ्री आहे ऑल ओव्हर कंट्री. त्यामुळे कसं होतं, इथे 100 ते 200 युरो सहज वाचतात आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टचे. तर हा मंथली खर्च आहे. यूट्यूबवरती सांगतात सॅलरी भरपूर आहे, पण अरे एक्सपेन्सेस पण सांगत जावा ना किती आहेत ते. तर हे झाले मंथली एक्सपेन्सेस. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बरेच पॉईंट कवर केलेले आहेत की लक्झेंबर्गमध्ये जर तुम्हाला जॉब मिळवायचा असेल तर कोणत्या ऑफिशियल साईट आहेत ज्याच्यावरती तुम्ही जाऊन सर्च करू शकता. त्याचबरोबर इथे मिनिमम वेजेस किती आहे, जर तुम्हाला इथे जॉब लागला तर सॅलरी किती मिळू शकते, तर ते टॅक्स किती आहे, बरेच मी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक्सपेन्सेस सांगितलेले आहेत. विजा स्पॉन्सरशिप कसं करते कंपनी तेही सांगितलेलं आहे. तर माझ्या तर मते मला तर असं वाटतं की भरपूर लोक ना एजन्सी थ्रू ना यायचं ट्राय करतात, पण प्लीज तसं करू नका. कारण कसं होतं ना, एजन्सी भरपूर पैसे घेतात, 10-10 लाख, 14-14 लाख, 15-15 लाख घेतात आणि खरं सांगू का प्लेसमेंट देत नाहीत. एखादी एजन्सी असू शकते रिअलमध्ये की जी बाबा हां खरंच प्लेसमेंट देते, तर तशी तुम्ही चौकशी करा आधी, नंतरच प्रोसिजर करा. कारण रिसेंटली माझ्या फ्रेंडसोबत अशी एक गोष्ट झालेली आहे की पैसे घेतले पण सगळं फेक डॉक्युमेंट्स, विजा फेक, नंतर ऑफर लेटर फेक, सगळं फेक आहे. त्यामुळे तुम्हाला जर लक्झेंबर्गमध्ये जॉब जर सर्च करायचा असेल तर ऑफिशियल साईटवरती जावा, सर्च करा. जसे तुमचे स्किल आहे तसे तिथे स्किल टाकून तुम्हाला तसे तुमच्या रिलेटेड जॉब्स तिथे तुम्हाला मिळून जातील. आणि जर अजून एक म्हणजे तुम्हाला इथे जॉब मिळण्यासाठी अजून एक म्हणजे तुम्ही चांगले स्किल शिका, लँग्वेज शिका. कारण इथे लँग्वेजला आणि स्किलला खूप जास्त व्हॅल्यू दिली जाते.
त्यामुळे प्लीज मी सांगितले तसंच त्या ऑफिशियल साईटवरती अप्लाय करा आणि कोणत्याही एजन्सीला पैसे पे करू नका. तर कसा वाटला हा ब्लॉग मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि अजूनही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.